तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके जे त्रिभुवन में जीवनन सुख चाहे दुख ते भयवन ताते दुख हारी सुखकार कहे सीख गुरु करुणाधार ताहि सुनो भवि मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण मोह महामद पियो अनादि भूल आप को भरमतवादी तास भ्रमण की है बहु कथा पै कछुक कही मुनि यथा काल अनंत निगोद मझार बीत्यो एकेंद्रिय तन धार एक श्वास में 8-10 बार जन्म्यो मर्यो भर्यो दुख भार निकसी भूमि जल पावक भयो पवन प्रत्येक वनस्पति थयो दुर्लभ लही जो चिंतामणी त्यो पर्याय लही त्रसतणी लटपी पील आदि शरीर धर धर मर्यो सही बहुपीर कबहू पंचेंद्रिय पशु भयो मन बिन निपट ज्ञानी थयो सिंहादिक सैनी वै क्रूर निबल पशु हति खाए भूर कबहू आप भयो बलहीन सबल निकरी खायो अति दीन छेदन भेदन भूख पियास भार वहन हिम आतप त्रास वध बंधन आदिक दुख घने कोटि जीव ते जात न भने अति संक्लेश भाव ते मर्यो घोर श्वभ्र सागर में पर्यो तहाँ भूमि पर सत दुख ईस्यो बिच्छू सड़ से नहीं तिसो तहाँ राध श्रोणित वाहिनी कृमिकुल कलित देहदाहिनी से मर तरुदल जुत असि पत्र यश ऐसी शीत उष्णता थाय तिल तिल करे देह के खंड असुर भिडावे दुष्ट प्रचंड सिंधु नीर ते प्यास न जाय तो पण एक न बूंद लहाय तीन लोक को नाज जुखाय मिटे न भूख कणा न लहाय ये दुख बहु सागर लो सहे कर्म जोग ते नरगती लहे. PDF दिलंय की भैया? PDF आहे की? असं म्हणून शास्त्र घेऊन बसावं माहिती का? शास्त्र असताना काय चाललं होतं वर्णन? नरकगतीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं दुःख आहे हे सांगत होते ना. तर पहिल्यांदा सांगितलं काय, तिथं जन्मल्यावर काय दुःख सहन केलं, पुन्हा जेवढं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यामध्ये निरंतर दुःखाचंच वेदन आहे. जे काय त्याला भोगावं लागणार ते सगळं खायचं प्यायचं म्हणा, राहायचं म्हणा, सगळ्या ठिकाणी दुःख आहे. कुठं जायचं यायचं सगळ्या प्रकारांनी प्रत्येक क्षणाक्षणाला दुःख आहे. म्हणून सांगितलं की जरी भूक तहान नाही आहे तरीसुद्धा मानसिक दुःख आहे की मी अजून काय खाल्लं नाही आहे किंवा मला खायचं आहे, असे जे काय परिणाम आहेत ते दुःखाला कारण आहेत. मग ते मागच्या दोह्यामध्ये सांगितलं होतं 12व्या की समुद्रा एवढं पाणी पिलं तरीसुद्धा त्यांची भूक तहान शमणार नाही, इतकी तहान लागली आहे, पण एक बूंदसुद्धा पाणी तिथं मिळत नाही. सगळं असं हायपोथेटिकल वाटतंय का? जर असं भय वाटतंय त्याच्याबद्दल कसं?
राहू शकतात. काय खायची प्यायची वैयक्तिक शरीराला गरजच नाही आहे. देव सुद्धा आणि नारकी सुद्धा, सगळे नारकी देव वैयक्तिक शरीरधारीच असतात. आणि त्या शरीरामध्ये सप्तधातूंची रचना नाही आहे. जिथं सप्तधातू आहे तिथं ते पुरण गलन काय म्हणायचं, काय क्षीण झालं, आजारी पडला, हे सगळे दोष दिसून येतात, रोग झाला वगैरे. पण वैयक्तिक शरीरामध्ये काहीच बाधा नसते. कारण ते जन्मल्यापासून जन्म पण त्यांचा कसा उपपादानी होतोय देवांचा. आणि इथं तर ते त्या बिळांमधून जन्म घेतात, ते पण उपपादच म्हणायचं. त्यांची तशा प्रकारची रचना आहे फक्त. आणि मरण कसं होतं, असं आपल्यासारखं म्हातारे झाले आणि मेले असं काहीच नाही आहे. तर ते शरीर कापरासारखं विखरून जातं वैयक्तिक शरीर असतं ते जेव्हा मरण आलं त्यावेळेस. त्यामुळं स्वर्गात पण तसंच, कारण वैयक्तिक शरीराची रचनाच तशी असते. त्यामुळं तिथं काय असं अंत्यविधी करा रे बाबा, कोण करणार. आणि काहीच नाही, सगळं मानसिकच आहे त्रास. म्हणून तर सांगितलं ना, जरी त्यांना खरोच आली, रक्त थोडी नाही येणार आहे, काहीच नाही आहे ना शरीरामध्ये, सप्तधातूच नाही आहेत. ते दाखवलं तुम्हाला त्याच्यामध्ये असं विखरलं, पण ते काय त्याच्यामध्ये रक्त वगैरे निघालं असं नाही आहे. फक्त ते पाऱ्यासारखं विखरून गेलं आणि पुन्हा जुडलं, अशी त्याची रचना आहे. मग जरी विखरलं तरी वेदना नसतात, आणि काय जुडलं पडलं कुठं काय झालं तरीसुद्धा त्याला काही त्रास नाही, काही नाही त्रास. फक्त मनातूनच जे काय भोगतात ना ते मानसिकच भोगतात. मग तळल्यावर बिळल्यावर मरायला पाहिजे का नको? काहीही केलं तरी, तुकडे केले शरीराचे, वरून टाकलं त्या अग्नीमध्ये, सगळं मरणायचंच. शारीरिक म्हणायचं तर त्याला शरीरालाच काय नाही आहे ना त्या ॲक्च्युली. म्हणजे शरीर जर असं आपल्यासारखं औदारिक असतं तर त्याला त्रास आपण म्हणतो, आपण जसं भोगतोय आता. पण तिथे तशा प्रकारची वेदनाच नसते शरीरातून. मनातून विचार करतोय ना हा जीव, की मला हे भोगावं लागतंय, किंवा मला खायला मिळालं नाही आहे इतक्या दिवसामध्ये, किंवा सगळ्या प्रकाराने जे असेल ते मानसिकच आहे. शारीरिक तिथं दुःख नाही. मग आता तिथं सांगितलं तहानेचं दुःख झालं. आता त्या 13व्या श्लोकामध्ये हे दोह्यामध्ये सांगतायत की भुकेचं दुःख. भाभी सुवर्ण भाभी, तर नरकातील भुकेचे दुःख कसे आहे, तर त्यावेळेस तिथं कसं काय म्हणायचं, नॅचरली कसं झालंय रचना बघा ना, की आहे समोर बसलेले तो नारकी आहे, समोर आले ते कोण असुरकुमार असतील किंवा अन्य नारकी असतील, जस्ट मनातलं समजलं ह्याला भूक लागली आहे अशी रचना करून ठेवतात सगळी पंचपक्वान्नांची. आणि मग खा म्हणून सांगतात, पण जवळ येऊ देत नाहीत. एक कणभर सुद्धा त्यातलं अन्न त्याला खायला मिळत नाही. आणि ते खाण्यासारखं पण नाही आहे, सगळं वैक्रिकच आहे, विक्रियाच आहे ती सगळी. त्यामुळं खाण्यासारखं तुमच्या सगळी इथं काय लाडू पेढे वगैरे काय नाही आहे तिथं. जे बनवणार ते सगळं दिसायला तसं असणार आहे, पण असायला तसं नसणार आहे. त्यामुळं तो खायला धडपडतो, पण त्याला ते खाता येत नाही म्हणा, किंवा तो खाऊ शकत नाही. म्हणून सांगतायत 3 लोकामध्ये असणारं नाज म्हणजे अनाज, धान्य. नाजजू खाय, जरी ते अन्न सगळं खाल्लं तरी सुद्धा मिटे न भूक कणान लहाय, त्यातलं एक कण सुद्धा प्राप्त करू शकत नाही, आणि त्यांनी भूक त्याची मिटत नाही. म्हणजे इतकं त्या भुकेचं दुःख. ये दुःख बहुसागर लोस हे, किती दिवस सहन करतो? बहुसागर, अनेक सागर वर्षांपर्यंत. सागर म्हणजे काय? असंख्यात वर्षापर्यंत ते दुःख सहन करतो. कर्मजोग ते नरगतीले, हे बघा की आता तिथे समोर नाही आहे आपल्याजवळ, तर जरा सरकून बघावं की. राहू दे, या तिथं ठेवा ते. काय सांगितलं आज? कुठे आहे वही पेन? जा की घेऊन ये जा. लहाय म्हणजे काय? त्याची पण आण बाबा, नाही तर ते पण जाणार परत, सगळ्याची जाण एकदम. मग
ये दुःख बहुसागर लोस हे, असं दुःख 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, वर्ष नाही, तर असंख्यात वर्षापर्यंत त्यांना सहन करावं लागतं. लहे म्हणजे लहाय, लहे, लही, प्राप्ती हा अर्थ आहे. मग जिथं जसं काय शब्द वापरला असेल त्यानुसार अर्थ समजून घ्या. लहाय म्हणजे प्राप्त होणे, लहे म्हणजे पण प्राप्ती. मग अशा प्रकारचं दुःख अनेक सागरपर्यंत हा जीव सहन करतो. आणि बाहेर पडण्याचा मार्ग काय? त्या नरकातून, त्या वेदनेतून बाहेर कसं पडायचं? चान्सच नाही बाहेर पडायला. तेच की जेवढं नियोग आहे, तुमचं ठरलेलं आयु आहे, त्याच्याशिवाय काहीही करा बाहेर पडू शकत नाही. किती भयंकर परिस्थिती आहे तिथं तर. म्हणजे इथं तुम्हाला गाव बदलला, लोक बदलले, चेंज म्हणून सगळं करू शकता, पण तिथं गेल्यावर काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. इतकं तिथं दुःख आहे, अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर तर आपण सावध व्हायला पाहिजे की नरकाच्या योग्य मायेकडून पाप व्हायला नको. आणि तिथं असुरकुमार देव आहेत म्हटलं ना, मग ते देव दाखवत आहेत हे सगळे पक्वांना आहेत वगैरे इतरांना. ते खातात का नाही खात? का? हो की विक्रिया आहे की, पण त्यांनी केलंय म्हटल्यावर असं रहितच आहे की. पण बनवलं त्यांनी, असं समोर ठेवलं त्या नारकींच्या. आता जसं कोणाला तर चिडवायचं म्हणजे आपण खातो ना त्यांच्या समोर, आणि मग तसं ते असुरकुमार पण इतरांना दाखवण्यासाठी म्हणून ते बनवत आहेत, थाळ सगळे समोर ठेवत आहेत. मग ते खातात का नाही खात? त्यांच्या पण कंठामध्ये अमृत आहे. असुरकुमार देव असले तरी सुद्धा. म्हणून म्हणलं की भवनवासी, वंतरवासी, ज्योतिष्कवासी किंवा कल्पवासी कोणीही असू देत, सगळ्यांना अमृतच आहार असतो. नारकींना नाही आहे. देवगतीतल्या देवांना सगळ्यांना कंठामध्ये अमृत आहे. त्यांना तिथं अमृत झरणारच. त्यांना बाकीच्या इतर कुठल्या आहाराची वगैरे पण गरज नाही. तर कर्मजोग ते, तुम्हाला शब्दाचा अर्थ सांगायचं होतं, हे समजलं ना. 3 लोक को नाज म्हणजे अनाज. अनाज म्हणतं ना, ते नाज म्हणजे अनाज आहे. नाज जू खाय, जरी खाल्लं ते सगळं 3 लोकातलं अनाज जरी खाल्लं तरी सुद्धा भूक न मिटे. आणि कणानं लहाय, लहाय म्हणजे काय म्हटलं? लहे, लहाय म्हणजे प्राप्ती, यश. लहाय म्हणजे प्राप्ती. आणि बाकीचे शब्द समजण्यासारखे आहेत. ये दुःख बहुसागर लोस हे, बहुसागरपर्यंत म्हणजे अनेक असंख्य वर्षापर्यंत ते दुःख सहन करतो. आणि कर्मयोगाने नरगती लहे, काहीतरी कर्मसंयोगाने हा जीव, आता त्याला न्यायचे दुसऱ्या गतीमध्ये म्हणून सांगतायत इथं, तो मनुष्य पर्यायात गेला. पण कुठेही जाऊ शकतो, मनुष्य किंवा तिर्यंच, पण पंचेंद्रियच होणार. हा नियम सांगितला होता ना. नरकातून बाहेर येणारा जीव एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय होत नाही. होणार तर पंचेंद्रियच होणार. तर त्याच्याविषयी काल आपण वाचलं होतं. आणि एक इन्सिडंट सांगायचं होतं त्या दिवशीचं, की तिर्यंच्या गतीचं दुःख बघत होतो ना आपण. सांगा सनी भैया, तिर्यंच्या गतीचं दुःख तुम्ही बघितलेलं, तुम्हाला बघितल्यावर मला आठवतं ते. अशा वेगळ्या प्रकारचं दुःख असतं तिथं, पण तुम्ही फेस केलेलं एक दुःख आहे ते सांगा. त्यांना कसं सहन करावं लागतं तिर्यंच्यांना. सोलापूरचं इन्सिडन्स आमच्या घरातलं. सांगा. ते गेले होते कबुतराला वाचवायला. हो, असं तारेला अडकलेलं म्हणे बाहेर असं ना. म्हणजे हे गेले वाचवायला रे, आणि ते पंख अडकले होते त्या मांज्यातनं त्या तारेत वगैरे, आणि ते लटकत होतं. मग ह्यांनी लई मुश्किलीने त्याला, कारण दूर होतं असं ते गॅलरीच्या बाहेर, म्हटल्यावर त्यांनी काठी बिठी घेऊन लई प्रयत्नांनी काढलं म्हणे. पण ते काढलं, सुटलं त्यातनं, खाली पण सगळी उभारली होती म्हटले, आणि त्यातनं कसं घुसलं रे भैया?
माणसं होती म्हणे खाली बघायला उभारलेली. हाय. ते वरून पडलं असं कबूतर आणि त्याला खाली किती लोक असतील तरी सुद्धा ते बघत होते की कसं सोडतायत कसं काढतायत आणि ते खाली कधी पडलं आणि कुत्रेमध्ये घुसून कधी त्याला घेऊन गेले कळलं नाही. म्हणजे कसं झालं हे दुःख. किती काय म्हणायचं जीवनदान देण्यासाठी बाहेर पडला का मरणासाठी पडलं बाहेर. ते त्याचं आयुकर्म एवढं असायला आणि हे अकलूज वरून तिथं जाऊन त्याला काढायला असं निमित्त ठरले. म्हणजे असं तिर्यंशांचं अनेक प्रकारचं दुःख असतं. असे अनेक काय म्हणतात उल्लेख न केलेले असे अनेक प्रसंग आहेत. जसं काय दाखवलं की ते आज त्या ह्याच्यात पडलेलं कुत्रा कशात खड्ड्यात नाही ते हां ते नाही ते झालं की पुराच्या पाण्यातनं वाहत चाललं होतं मोठं कुत्रं आणि ते इतका फ्लो होता जबरदस्त त्याला स्पीड होतं त्या पाण्याला की त्याला कोण धरणार काढणार पण कोण नव्हतं तिथं. आणि दुसरा कुत्रा उभारला होता बाजूला आणि ते कुत्र्याला कसं मदत करणार. तुम्ही एक हात धरून ओढून काढू शकता तुम्ही इतरांना. ते त्याला कसं मदत करणार. त्यांना धरता येत नाही ना ओढता येत नाही. तर ते टॅलेंट बघा की असं म्हणायचं. ते तिर्यंशांना पण वेगळ्या प्रकारचं टॅलेंट असतं. त्यांनी तोंडामध्ये मोठी काठी धरली त्या जे वाहत येणारा कुत्रा होता ना तर ती काठी या कुत्र्याने दुसऱ्यात धरली आणि मग त्या काठीने धरून त्याला ओढून काढलं. म्हणजे त्यांनी काठी सोडली नाही आतल्या पाण्यातल्या कुत्र्याने आणि मग त्यातनं ते बाहेर पडले दोघं. म्हणजे कशा रीतीने कुठं दुःखाला फेस करावं लागतं काय काय प्रसंगांना फेस करावं लागतं असे ते सगळे वेगळ्या गतींचे वेगळे दुःख. म्हणून कुठल्याही गतीमध्ये सुख नाही. मग इथं त्यांनी तिर्यंच्या गतीचं दुःख काय सांगितलं ते वाचते मी. मागं आपण कशाचं वाचलं होतं त्याच्यात ना नरकगतीचं दुःख वाचलं होतं. नरक गति से निकलकर जीव अनेक प्रकार के तिर्यंचों में जन्म लेता है. वहाँ भी गर्भज अवस्था में भी छेदन वगैरह का दुख पाता है. तिर्यंच गति में 2 जन्म है, एक समूर्छन और दूसरा गर्भज. एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय वगैरह समूर्छन जन्म होता है और पंचेंद्रियों में समूर्छन और गर्भज दोनों जन्म होते हैं. दोनों ही प्रकार के तिर्यंचों को छेदन भेदन का दुःख सहन करना पड़ता है. अन्य म्हणजे कुठल्या प्रकाराने तिर्यंचांना दुःख असते हे प्रकार सांगायला लागले बरं का. एक तर अन्य तिर्यंचांकडून जसं आपण आता नारकींचं दुःख 5 प्रकारचं कुठलं बघितलं होतं. अन्य नारकीकृत असुरकृत क्षेत्रकृत शारीरिक आणि मानसिक. नुसतं मान हलवताय तुम्ही लोक. काय सांगा. हां नवीन 6वं काढायला का काय. असुरकृत आणि अन्य नारकीकृत असे 5 प्रकारचे दुःख सांगितले होते ना. तसं तिर्यंचांना वेगळ्या प्रकारचं दुःख सांगतायत. लिहा. अन्य तिर्यंचकृत. अन्य तिर्यंच त्या तिर्यंचांना मारतील जसं आपण ते सबल आणि निर्बल घेतलं होतं. किंवा तीच माता आपल्या पिल्लांना खाते तरी पण ते तसंच झालं सबल आणि निर्बल रूपाने. तर अन्य तिर्यंचकृत दुःख. दुसरं मनुष्यकृत दुःख. वही भैया लिहा त्याच्यात लिहा नोटपॅडमध्ये. सनी भैया काढा ते हे आणि त्याच्यात लिहा. मोबाईलमध्ये असते की लिहायला येते. टाईप करा आणि टाका जाऊ देत प्रेरणालाच मेसेज. अन्य तिर्यंचकृत. दुसरं सांगितलं मनुष्यकृत. सब जगह से भयभीत हुआ प्राणी भय के भयानक दुख को सहता है. तिर्यंच गति में भी जीव को अनेक कष्टों का सामना करना पड़ता है. सबसे प्रथम उससे बलवान
व्याघ्र, सिंह, भालू, बिलाव, कुत्ता, मगरमच्छ वगैरह हिंस्र जंतु ही खा डालते हैं। यदि किसी प्रकार उनसे बच जाता है तो म्लेच्छ, भील, धीवर आदि हिंसक मनुष्य उसे मार डालते हैं। अतः बेचारा रात दिन भय का मारा मरा जाता है। म्हणजे एकाच्या तावडीतनं सुटला पळाला तर कशावरनं पुढं तर रक्षा आहे। त्या शिकारीच्या तावडीतनं सुटला तर पुढं जसं सांगितलं होतं ना मागं की ते मासा होता, त्या कोळ्यांनी हे टाकलं जाळं त्या नदीमध्ये। पांडव पुराणमध्ये त्यांनी एक कथा हे सांगितलं दृष्टांत असं। तर ते जाळं टाकलं तर त्यामध्ये ते मासा अडकला, त्यांनी जाळं उचललं तर ते बाहेर आला, त्याच्या पापाचा उदय की तो पकडला गेला मासा। पण तडफड करत असताना उडत असताना त्या जाळीला होल निघालं, कुठंतरी छिद्र होतं, त्यातनं बाहेर पडलं, पुन्हा पाण्यात गेलं, ते पुण्याचा उदय। आणि मग वाहत पुढं गेलं तर पुढं मग हे बसला होता बगळा, काय झालं पकडला आणि त्यांनी पोटात घातलं, पापाचा उदय। म्हणजे असं एकानंतर एक कसं पुण्य आणि पाप फळ देतं ह्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं। म्हणून इथं पण तेच सांगतायत, एका तिर्यंचकृत उपसर्गातून बाहेर पडला तर अन्य तिर्यंच असतील किंवा मनुष्य असतील ज्यांचं की तिथं पुन्हा दुःख आहे। तिर्यंच परस्पर में ही एक दूसरे को खा जाते हैं, अतः दारुण दुख पाते हैं। जहाँ माता ही भक्षक है वहाँ दूसरा कौन रक्षा कर सकता है। जीव जीव का भक्षक है, यह कहावत तिर्यंच जाती में अक्षरशः घटित होती है। आता तर मनुष्यामध्ये पण घटित व्हायला लागली, क्योंकि पृथ्वी पर वनराज सिंह वनवासी पशुओं से अपनी भूख मिटाता है। म्हणजे वेगवेगळं सांगायला लागलेत की जमिनीवर जर असं दुःख मिळालं त्याला, म्हणजे सहन करावं लागलं तर वनराज आहे म्हणजे सिंह आहे जो की मारतोय, आणि जर कुठं त्या पाण्यामध्ये गेला तर तिथं मोठे मासे आहेत, मगरमच्छ आहेत, ते लहानांना पकडणार। आकाशामध्ये गेला तर गिद्ध, चील वगैरह उड़ते हुए पक्षियों को झपट कर पकड़ लेते हैं। अधिक क्या सर्पिणी, बिल्ली वगैरह अपने बच्चों को ही खा डालती है। अतः पशुगति में यह एक बड़ा भारी दुख है। तिर्यंच जीव तीव्र प्यास से प्यासा होकर, तीव्र भूख से भूका होकर, पेट की आग से जलता हुआ बड़ा कष्ट पाता है। म्हणजे तिसरं कुठलं झालं कर्मकृत म्हणा, त्यांच्या त्या कर्मांचा उदय। पहिलं सांगितलं अन्य तिर्यंच कृत, दुसरं मनुष्य कृत, तिसरं त्यांच्या कर्मांचा उदय। तशा प्रकारचं त्यामुळे त्यांना तशा प्रकारचं दुःख सहन करावं लागतं। हे हां कार्तिकेयनुप्रेक्षामध्ये 20 पानावर आहे। तिर्यंच गति में भूख और प्यास की असह्य वेदना सहनी पड़ती है। जो पशु पालतू होते हैं उन्हें तो कुछ दाना पाणी मिल भी जाता है। जसं त्या दिवशी सांगितले की कोणी पेट ठेवतील जवळ तर त्यांना कदाचित मिळेल त्यांच्या पुण्यानी, पण जो पालतू नहीं होते उन बेचारों की तो बुरी हालत होती है। वे खाने की खोज में इधर उधर भटकते हैं और जहाँ किसी के चारे पर मुंह मारते हैं वहीं उन्हें मार खानी पड़ती है। कुठं तोंड घातले की नियमाने तिथं पुन्हा त्यांना तो मार सहन करावा लागतो। म्हणजे अशा अनेक प्रकारचं दुःख तिर्यंच गतीमध्ये सुद्धा आहे। त्याच्या पुढे आज सांगतायत कुठं जाणार आहे हा जीव मनुष्य गतीमध्ये, नरकातून बाहेर पडणार आणि कधी काळी दैवयोगाने त्याला मनुष्य गती प्राप्त होते। नरकामध्ये भूक लागते का? म्हणजे विचार आहेत तसे त्याचे आणि त्या विचारानेच त्रस्त आहे। जसं तुम्ही आज सकाळी मी काय सांगितलं होतं, पुण्य आणि पाप असं कुठली चीज नाही आहे जगामध्ये। काय असतं पुण्य कसलं असतं आणि पाप कसलं असतं दाखवा। असं काय वस्तू नाही आहे, ते पदार्थ नाही आहे, भाव आहेत, ते जीवाचे परिणाम आहेत आणि त्याचं फळ आहे। मग पुण्याचं फळ काय म्हटले काका? पुण्याचं फळ काय असतं? नाही ते झालं मासाचा उदय सुटला की। पण आपल्याला पुण्याचं फळ म्हणजे सुख म्हणता तुम्ही, पण पुण्याचं फळ म्हणजे सुख नसतं। पुण्याचं फळ सामग्रीची प्राप्ती असते।
तशी अनुकूलता मिळते तुम्हाला बहिरंगामधून, पण त्यातून सुख भोगायचं का दुःख हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून म्हटलं भलेही त्या काय म्हणायचं करोडपतीला ॲक्सिडेंट झाला आणि प्लास्टर केले म्हटल्यावर ते दीनानाथमध्ये ॲडमिट केले त्याला बरं का. तर सगळी सुखसोयी आहेत, नर्स आहे, काय म्हणायचं AC रूम मिळाली, ते 2 लाखचं कॉट मिळालं, सगळं त्याला चांगलं पाहिजे तसं. सांगा पुण्य का पाप आहे. हां, तिच्या स्पीचमध्ये सांगितलं लता मंगेशकरनी तर की तुम्हाला सगळं मिळालं तर ते किती त्याचं यूज आहे ह्याच्यासाठी. तर मी हे सांगते पहिल्यांदा काय सांगितलं की त्याला जर तो म्हणेल की माझ्या पुण्याचं उदय मला म्हणून असं सगळं मिळालं आहे. बघा ते रस्त्यावरचा माणूस, त्याला पण ॲक्सिडेंट झाला तर त्याला काहीच सोय नाही आहे, मग त्याला इथंच राहा म्हणावं आयुष्यभर. राहणार का तो. सगळी सोय आहे की, काय कमी नाही आहे त्या रूममध्ये, पण कधी त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडेल हेच भाव असतात तिथं. म्हणून म्हटलं त्या ॲडमिट व्हायचं हे पापाचंच उदय आहे. भलेही तशी सगळी तुम्हाला सामग्री मिळाली तरीसुद्धा त्यातून तुम्ही काय भोगताय हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून म्हटलं पुण्य आणि पाप हे कर्मांचा उदय आहे, पण मी काय भोगतो त्याच्यानुसार सुख आणि दुःख आहे. तर नरकामध्ये सुद्धा परिणाम जसे करतो त्याच्यानुसार तो जीव दुःखाला प्राप्त होतो. किती दिवस. कमीत कमी 10,000 वर्ष, जास्तीत जास्त 33 सागरपर्यंत असं दुःख भोगावं लागतं. नरकात जाण्याचं महत्त्वाचं कारण काय. नरकात का जातो. सगळ्यांची वेगवेगळी नरक असणार आहेत, कारण असणार आहेत. सांगा सनीबाई, का नरकात का जातो आपण. बरं, अजून एकच कारण नाही आहे. अजून वापर नाही, त्यामध्ये मोह म्हण अजून. बरोबर 5 इंद्रियांचा मोह करतो, 5 इंद्रियांचा दुरुपयोग करतो म्हणतात. अजून सांगा. तेवढंच नाही का. एक सूत्र आहे ह्याच्यामध्ये तवाल सूत्रमध्ये. कुठलं सूत्र आहे काका. नरकात का जातो. बहुआरंभ बहुपरिग्रह. हां, म्हणजे काय हो. बहुआरंभ म्हणजे उगीच खोदत बसायचं, ते माती टाकायचं, काय झाडं काढायची, हे उगीच घर बांधायचं आणि पाडायचं, सारखं तेच जे करत बसू ना ते बहुआरंभ झाला. विनाकारण केलेली क्रिया ज्याच्यामध्ये की हिंसेचा दोष लागतो, तर ते झालं बहुआरंभ नावाचा दोष. त्याच्यामुळं नरकात जातो बरं का. त्याच्या खाली लिहून ठेव, हे घर मला नरकात नेणार आहे. बहुआरंभ आणि बहुपरिग्रह म्हणजे मोक्षाला तिथून जाणार काय. तिथे जाणार काय. इथं आहे की आमच्याकडं मोक्षाचं स्थान. ते विनाकारण केलेली आरंभाची क्रिया आणि अनेक क्रिया तशा बहुआरंभ आणि बहुपरिग्रह दोन्ही पण हे नरकाला नेणार आहे. बहुपरिग्रह म्हणजे काय काय म्हणलं. हां, पापानुबंधी म्हणायचं त्याला. पापानुबंधी पुण्य आणि पुण्यानुबंधी पाप. बरं, तू असलं उत्तर द्यायला होय मला. असं लागलं. श्रावक कुळातला जन्मलेला तो श्रेष्ठी, आणि त्या व्यसनापोटी मग सगळ्यांना लपून वगैरे खायचा, तो मांसाहार करायचा. आणि मग पण त्या रसोई याला ऑर्डर दिली होती की जर माझ्यासोबत कोणी सगळे बसले असतील तर मला ते वाढायचं नाही. आणि असं अनेक वेळा झालं की त्याला बनवायला लावलं पण त्याला खायला नाही मिळालं, कारण त्याबरोबर कोण ना कोण असायचं. मग ते काय म्हणायचं, लाजे काजे पोटी तरी त्यांनी ते खाल्लं नाही, पण परिणाम काय केले, खायचं आहे मला. ह्या परिणामांनी तो मरून तंदूल मत्स्य झाला. म्हणजे तंदूल मत्स्य कसा होतो हे सांगितलं की भाव केलेत ना तसे. मग तिथं पण जाऊन काय केलं, खाऊ शकत नाही पण भाव केलेत, आणि म्हणून तिथून मरून जातो नरकामध्ये, 7व्या नरकात. म्हणून परिणामांचं फळ आहे ते.
बाहेरच्या हिंसेमुळं जास्त पाप होतं असं नाही. परिणाम तुमचे, म्हणूनच म्हणलं ना, जितका प्रमाद असणार आहे तुमच्या प्रवृत्तीमध्ये, दिवसभरातल्या सगळ्या कार्यांमध्ये, तितकं पापाचा बंद होतो. नळ कसं सोडतो? बिना पिशवी असलं तर चालतंय, नळाला पिशवी असली तर, नसली तर चालतंय, होय ना शनिभया? नाही चालत ना. आणि मग त्या पिशवीची जीवाणी कशी करायची? केली तर केली, नाही तर नाही. काय नाही तर फाटली तरी चालती, तशीच करतो ना. ते सांगाले रोजच्या रोज ती केली गेली तर त्या जीवांची हिंसा नाही झाली, टळली, वाचले त्यातले. ते पण खूप जीव वाचतात असं नाही बरं का. तुम्ही जे पाणी गालन करून वापरता ना, त्यातले 100 10 जीव फक्त वाचतात. पण वाचवण्याचे भाव, हां, म्हणूनच ते MP कडचे लोक काय करतात, एकदा गाळून ठेवतात, त्याला प्रासूक करतात आणि वापरतात. तसं नाही. आता आपण वॉशरूम मध्ये आपण आता ते लावतो, सकाळी एकदा पिशवी लावली ती संध्याकाळी आपण त्याची मग तेच सांगायला लागलेत की असं नाही वापरत ते हां. नाही, ती म्हणती तीच पिशवी दिवसभर आपण ठेवली नाही, वापरलं तरी सुद्धा, जरी ती ओली राहिली तरी ती जीव हिंसाच ना, आतून बाहेरून गाळीतच झाली 48 मिनिटांनी. म्हणून ते लोक असं वापरतात, पाणी गरम करून ठेवतील, प्रासूक करून ठेवतील ती जीव, आणि तेव्हाची तेव्हा सोडून देतात, आणि मग पुन्हा दुसरी पिशवी वापरतील जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पाण्याला. म्हणजे जेवढं शक्य आहे, सांगितलं ना, जम सक्कैतम किरई जमच न सक्कैत हे वसद्दहणम. मला जे शक्य आहे ते मी सगळं करणार, हे भाव आहेत ना, तुम्हाला स्वर्गाला नेणार. क्रिया तशी होणार ना बहिरंगामध्ये, नुसतं भाव ठेवून कसं. त्याला मायाचारी म्हणतात. मग नुसतं भाव करायचं आणि बाहेरून तशी प्रवृत्ती नसली तर, हां, जर ठेवणार सगळं स्वतःजवळ तर, म्हणजे त्या ज्याचे भाव आहे त्याची प्रवृत्ती होते, प्रयत्न तरी होतो. हां, प्रयत्न तर तसा करतो आणि तो जीव पुढं सरकण्याचा. खिशात 500 रुपये आहेत, माझे भाव आहेत, दान करायचे, भोग करायचे, तसंच गेलं तरी सुद्धा उपयोग नाही. म्हणून म्हटलं की जसं भाव चांगली गोष्ट आहे की, मग त्याचं क्रिया व्हायला नको का पुढं. भाव केला की चांगली गोष्ट आहे, त्यावेळेस पुण्याचा बंद झाला. पण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते तुमच्याजवळ ठेवल्याचं पाप पण आहे बरं का. म्हणून ते निर्माल्याचं दोष लागतो. जोपर्यंत मला विचार आला की मला एवढं दान करायचं आहे, पण मी ते अजून केलं नाही, जवळच ठेवलं आहे, तरीसुद्धा ते आपल्या जवळ ठेवल्याचा दोषच आहे. जेवढ्या लवकर देणार तेवढ्या लवकर. कितीचं केला विचार सांग. म्हणजे परिणाम करणार तर असे परिणाम करा ज्याच्यानी आपलं मागचं पाप धुतलं जावं, न की नवीन पाप घडावं आपल्याकडून. म्हणून नरकाला जाण्यायोग्य पाप तर आपल्याकडून व्हायला नको. काय झालं सांग मग? मायाचार झाला का नाही? काय तुमच्या भावाचा काय उपयोग असला? असले भाव आहे म्हणजे माझ्याकडे नाही दमडी, आणि मी म्हणणार मला 100 रुपये दान करायचे नाही. कसं करणार? परिणाम करणार ठीक आहे, पण मायाचारी नाही करायला पाहिजे त्याच्यामध्ये. जर आहे तेवढं सगळं, आणि त्याच्या उलटं सांगू का तुला, त्याच्या उलटं सांगू का, असंच बोली चालली होती एके ठिकाणी कुठंतरी मंदिरांमध्ये, काहीतरी तिथं हे होतं पंचकल्याणी का काय, आणि तिथं गेले एक सेठजी आणि त्यांना भाव झाले की आपल्याला हे घेऊ आपण, आणि त्यांनी लावली बोली, चढवली त्यांच्याजवळ जेवढं होतं तेवढं चढवली, काहीतरी लाख रुपयापर्यंत चढली ती बोली, पण त्यांना नाही मिळाली ती, दुसऱ्यांनी परत चढवून ती घेतली. पण यांनी विचार केला की मी हे दान करायचे भाव केलेत ना, ती जरी बोली त्यांना नाही मिळाली तरी त्यांनी लाख रुपये दान केले. आता काय म्हणायचं? म्हणूनच की बोली नाही लावायला पाहिजे. असंच असतं ते, त्यांचं एक आमदनीचं साधन झालंय ते. आता तुम्ही लोक कसं स्वेच्छेने करता ना, तिथं तसं ते बोली लावून करतात. त्यांना एक
तशी नको आहे पद्धत ॲक्च्युली, कारण मला इच्छा झाली तर स्वइच्छेने आपण तिथं भरपूर करायला पाहिजे, पण ते असंच आम्ही पण काही पण करत होते तिथं. असं वाटत होतं काय आम्ही पण ह्याला गेलो ना नैनागिरीला का कुठं, तर तिथं पण हे सगळे आमच्या बरोबर मुलं होती, पुरुष होती, म्हणल्या सगळ्यांनी त्यांना पकडलं आणि म्हणले इथं शांतिविधान करा, शांती मंत्र करा, असं काय काय, आणि जागृत दैवत आहे आणि वर्षातनं दरवर्षी तुम्हाला हे केलं जाईल तुमच्या नावावरून असं वगैरे. त्यांनी लय काय काय बोलले आणि शेवटी करायला लावलं बरं का, आणि केल्यावर म्हणले 21,000ची पावती फाडा. म्हणजे करायचा उद्देशाने प्रक्षाळ करायसाठी म्हणून सगळ्यांना घेतलात आणि मग तिथंच उभारून, म्हणजे काय झालं मग, तुम्ही विशुद्धीने केलं का अशुद्धीने केलं ते कार्य जे घडलं ते तुमच्याकडून. म्हणजे जेवढा आपल्या परिणामपूर्वक करणार त्याचं फळ आहे, आणि जे जबरदस्ती मायाचारीने करणार त्याचं काय फळ नाही. म्हणून म्हटलं नरकाला जाणं योग्य, पाप आपल्याकडनं घडू नये ह्याची खबरदारी ठेवा. हो जाणं. सर्व दुःखांच्या अतीत सुख स्वभाव जाणा. हा शुद्ध सिद्ध आत्मा सर्व गतींच्याही अतीत आहे. पहा, मला जगण्यासाठी सुखासाठी परद्रव्याची गरज नाहीच. मी पराधीन नाही, मी धनाधीन नाही, स्वाधीन आहे, सुखी आहे, जीवच आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्जन.